तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे जसं सामाजिक वातावरण ढवळून निघालंय तसंच राजकारण देखील ढवळतंय। जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे। आमदार बच्चू कडू देखील जरांगेंच्या मोर्चात सहभागी होत आहेत। तर दुसरीकडे सरकार देखील कामाला लागलंय। राजकीय पातळीवर नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। लाखो मराठा बांधव अंतरवली सराठी येथून मुंबईसाठी रवाना झाले। त्यामुळे आता राज्य सरकारही ॲक्शन मोडवर आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू केलंय। कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप युद्ध पातळीवर करा यासह अनेक महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा, गावोगावी जाऊन कुणबी नोंदी शोधा, कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप युद्ध पातळीवर करा, सरकारच्या परिपत्रकाची जिल्हानिहाय अंमलबजावणी व्हावी, त्याचबरोबर प्रमाणपत्र देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर तोडगा काढा, प्रमाणपत्रांमध्ये चुका आढळल्यानं त्यामध्ये बदल करा, तालुका पातळीवर गरज पडल्यास सरकार अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणार। एखादी गोष्ट ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसवायची असल्यानंतर त्याच्यात ॲडव्होकेट जनरलशी चर्चा करावी लागते, त्याच्यात तज्ञ वकिलांशी चर्चा करावी लागते, निष्णात वकिलांशी चर्चा करावी लागते, सरकारी वकिलांशी चर्चा करावी लागते, मागे ज्या घटना घडल्या त्याचा अभ्यास करावा लागतो। अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे, हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी यांनी वारंवार त्यांना आवाहन केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी बसून माननीय एकनाथजींनी शपथ घेतलेली की मराठा समाजाला मी आरक्षण देणार। एका बाजूने निवृत्त न्यायाधीश शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेली समिती, त्यांनी 54 लाख नोंदी शोधल्या, मराठवाड्यातल्या सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत। आणि माझं आव्हान आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे म्हणतात ते पूर्ण करतात, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे। जरांगे पाटलांनी मोर्चा काढू नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सरकारने प्रयत्न केले। सगळे सोयरे शब्दावर तोडगा काढण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी 3 वेळा अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली, मात्र तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम राहिले। त्यामुळे आता बच्चू कडूंनी म्हटल्याप्रमाणे ते जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। मी 3-4 दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे दुरुस्त्या सांगितल्या सगळे सोयरेच्या बाबतीत, त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे। सगळे सोयरे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलं। मोर्चामध्ये चाललो। आता आमच्याकडून चर्चेचे दार बंद असल्याचं शासनाकडून सांगितलं, काय सांगा? मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे। मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथं जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे। दरम्यान मराठा आंदोलनावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे। जरांगे पाटलांना सरकार राजकीय प्यादं समजताय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। अत्यंत महाराष्ट्रामध्ये भविष्यात कायदा सुव्यवस्था या दृष्टीनं पुढला काळ अत्यंत गंभीर वाटतोय मला। पण राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय प्यादं म्हणून बघतायत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। काही लोक हा असा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करतायत की सरकारचं आणि आंदोलकांचं आता बिनसलंय, आता कोणी पण आप पीछे नहीं हटेंगे अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत। जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शरद पवार राज्य सरकारवरती निशाणा साधताना दिसतात। यापूर्वी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अंतरवली सराटीत पोहोचले होते, मात्र आता हे मंत्री कुठे आहेत असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। आज ते का पुढे येत नाही, याचा अर्थ
त्या चर्चेत काहीतरी त्यांनी करून केले असायचे मला माहिती पण त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते करून दाखवत नाही आणि त्याच्यावरची नाराजी यांनी व्यक्त केली असेल. राज्यात अनेकांचं सरकार आलं आणि गेलं, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. जरांगे पाटलांच्या रूपानं हा मुद्दा नव्यानं तापलाय. अशा वेळेस सत्ताधारी विरोधकांनी हातात हात घालून पुढे येणं अपेक्षित होतं. पण नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं राजकारण करण्यातच नेते मंडळी धन्यता मानतात. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.